नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये गुंता अजूनच वाढलाय। भुजबळ आणि गोडसेंचं नाव मागे पडलेलं आहे। भाजपकडनं नवा सर्वे करत 3 नव्या नावांची चाचपणी केली जाते। भाजपचे आमदार राहुल ढिकले, अजित पवारांचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत। गुढीपाडव्यानंतरच नाशिकच्या जागेवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। संघ परिवाराकडनं चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। किरण टाचणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, भुजबळ आणि गोडसे यांची नावं मागे पडलेत आणि आता समोर आलेली ही नवीन नावं, काय सांगतोय भाजपचा सर्वे? गुरु, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरचा जो तिढा आहे तो कायम आहे। सुरुवातीच्या काळामध्ये हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील असं चित्र जवळपास स्पष्ट असताना नंतरच्या काळामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजी आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्यानंतर थेट दिल्लीतनं छगन भुजबळांचं नाव चर्चेत आलं होतं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळांना वाढता विरोध बघता आता भाजपकडनं नवा सर्वे केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 3 नवीन नावं चर्चेत आलेले आहेत, ज्यामध्ये तिन्ही पक्षांचे एक एक उमेदवार त्या ठिकाणी दिसत आहे। भाजपचे राहुल ढिकले जे नाशिक पूर्वचे आमदार आहे, सिन्नरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे आणि यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे। एकूणच भाजपकडनं आता नवी तयारी केली जाते का असाही या प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र दुसऱ्या बाजूला संघ परिवाराकडनं देखील वेगळी चाचपणी केली जाते, त्यांच्या माध्यमातून देखील नव्या उमेदवाराचं नाव सुचवलं जाण्याची शक्यता आहे। गुरु, अर्थात त्यामुळे आता अखेर कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतो हे आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।